Alright, hello. This is the My Artifact episode number 145. आजची तारीख आहे 10 जुलै. जानेवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. 10 जुलै 2015. आता वाजले आहे नियर अबाउट रात्रीचे 11:30. And this is also another our dark artifact episode because 11:30 वाजले आणि आज स्पेशल काय होतं. आज स्पेशल हे होतं की आज मी लायब्ररीत नाही गेलो. आज घरीच होतो दिवसभर आणि मी एक गाणं, एक सॉन्ग खूप वेळा ऐकत आहे. त्या सॉन्गचं नाव आहे माय सॉन्ग. म्हणजे त्याचं नाव आहे साऊंड ऑफ विक्ट्री. आणि जेव्हा मी डाउनलोड केलं त्याला काही नेम नव्हतं, तर मी त्याला माय सॉन्ग म्हणून असं नाव देऊन दिलं. तर ते गाणं इतकं इन्स्पायर करते यार, आणि ते खूप रिलेट करते माझ्या फिल्ममध्ये. बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटीमध्ये बहुत ही जास्त इम्पॉर्टंट आहे ते गाणं. आता मी इथे ग्राउंडवर गेलो होतो, त्यामुळे वडील खूप नाराज आहे. तर ओके, ग्राउंडवर गेलो होतो, थोडंसं फिरलो सोबत. पिंट्या, वैभ्या, बादी. विशाल तर नाही, विशाल तर गेला पुण्याला. आय एम बिंग रिअली जेलस विथ विशाल. म्हणजे जेन्युअनली स्पीकिंग, का तो माझ्याच एजचा होता. म्हणजे जेव्हा तो इथे आला तेव्हा ही म्हणजे त्याच्यासाठी ॲटलिस्ट मी तर पहिलाच मित्र असेल. नाही, पहिला मित्र हा होता बेलेकर, विनय बेलेकर. नंतर तू इकडे खेळायला येत होता तेव्हा आम्ही नियर अबाउट 7वीत होतो. त्यांनी न्यू इंग्लंडमध्ये ॲडमिशन घेतली होती. वडनेरवरून आला होता, इथे खेळत होता आम्ही बॅटबॉल. तर तो पण येत होता. त्या ओळखी झाली. तो न्यू इंग्लिशमध्ये होता, मी तुकडोजीमध्ये होतो. आमची ट्युशन सेम होती इथे भगत सरांकडे. आणि आमच्या दोघांची पण तर काफी टाइम स्पेंड केला मी त्याच्यासोबत. म्हणजे 7वी 8वीत पण स्पेंड केला. 9वीत 10वीत मी थोडासा डिस्ट्रॅक्ट झालो होतो आणि तेव्हा काही कळत पण नव्हतं. 10वीत ट्युशन कोणती असो, मला काहीतरी नवीन पाहिजे नव्हतं. तर विद्यासागर कोचिंग क्लास, तर चलो विद्यासागर, त्यामुळे तिथे डिस्ट्रॅक्ट झालो. पण 10वीत थोडा कॉन्टॅक्ट तुटला होता. बट 11वीत पुन्हा हे करून घेतलं. तर तेव्हा मी 11th स्टँडर्ड आणि तो डिप्लोमा घेतला. म्हणजे त्याने इंजिनिअरिंग यांनी पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन घेतली. मी यशवंतमध्ये ॲडमिशन घेतली 11वीत. आणि तो फर्स्ट इयरमध्ये होता पॉलिटेक्निक. त्याच्या देन माझं 12वी आणि सेकंड इयर. देन माझा ग्रुप नाही निघाला, तर त्यामुळे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकलो. तर मी डिप्लोमा घेतला डायरेक्ट सेकंड इयर. आणि तो तेव्हा 3rd इयरमध्ये होता. मग सेकंड इयरमध्ये मग पुन्हा DC झालो. तर हा इकडे क्लिअर झाला आणि हा इंजिनिअरिंगमध्ये सेकंड इयर, डायरेक्ट सेकंड इयर. मग मी पॉलिटेक्निकच्या 3rd इयरमध्ये गेलो. तर हा गेला 3rd इयरमध्ये इंजिनिअरिंगच्या. देन 3rd इयरमध्ये पुन्हा बॅक लागला 1 वर्ष, तर तो 4th इयरमध्ये गेला. आणि आता पुन्हा बॅक लागला. तर आता त्याचं झालं आणि तो आता जॉब करत आहे. म्हणजे ॲटलिस्ट त्याच्यासोबत म्हणजे किती
3, 1, 2, 7वी, 8वी, 9वी, 10वी सोडून दे, 11वी, 12वी, 12वी आणि त्याच्यानंतर इकडले 4 वर्ष, म्हणजे ॲटलिस्ट हो त्याच्यासोबत 9 वर्ष तर सोबत होतो आम्ही, 9 years. तर मला त्याच्याबद्दल खूप काही माहीत आहे, त्याचं पहिलं लाईक काय वगैरे वगैरे. तर आता तो पुढे आहे, आता तो पुण्याला आहे, जॉब करत आहे आणि मी घरीच आहे. आय नो माझी डेस्टिनी खूप मोठी आहे आणि त्याला अचीव करण्यासाठी मला तेवढी मेहनत करावी लागेल. आय नो मी त्याची रिस्पेक्ट पण करतो कारण तो हुशार पण आहे. बट सम काइंड ऑफ जेलस तर होतेच यार, कारण ह्यूमन बीइंग है. जब दोस्त फेल हो जाए तो दुख होता है, जब दोस्त पास हो जाए तो बहुत दुख होता है. अशाच प्रकारे आहे काहीतरी. तर बट दिस इज नॉट फॉर एव्हर. मला माहीत आहे मी कोण आहे, त्यामुळे मी एक फिल्म मेकर आहे, फिल्म डिरेक्टर आहे आणि माझी फिल्म दररोज बनणारच आहे. या 1-2 वर्षात बस हे झालं, विंटरमध्ये लेट्स गो अँड देन बिल्ड अ मूवी, डू एव्हरीथिंग यू वॉन्ट अँड मेक अ मूवी अँड देन एव्हरीथिंग इज स्टेबलाइज. या जेलस तर होतेच यार, म्हणजे तेवढं तर होणं स्वाभाविक आहे आणि जेलस व्हायलाच पाहिजे. त्यामुळे एक प्रकारे पुशअप भेटते. Okay, why Artifact episode is I'm telling about him? Because he's really important character in my life. Why? Because I don't know, just attachment. I think he will be a good friend, and he also says, I know, and मला पण वाटते का तो पण माझा चांगला मित्र आहे. आणि पण आता कॉन्टॅक्ट तुटला आहे, तसं काही होऊ शकत नाही. प्लस आय हॅव फ्युचर हेड ऑफ हिम, म्हणजे सोबत आम्हाला काही फिल्म नाही या, म्हणजे ही विल बी डिरेक्टर पुढे जाऊन, म्हणजे मी त्यांना पुढे आणीन. कारण त्याचे जे वाय आय लाईक हिम, आणि म्हणजे मी त्याला का लाईक करतो, म्हणजे ॲज अ गुड फ्रेंड वाय आय लाईक हिम. वेल, मी त्याला काही रोज फोन नाही करत, कसं आहे म्हणून विचारतही नाही, व्हॉट्सॲपवर तर बिलकुलच नाही. कॉन्टॅक्ट तर ग्रुपवरच भेटा, तोही असं झाला तर झाला, काहीच नाही. मग जेव्हापासून तो गेला, आय डोंट नो कोणता असा प्रायव्हेट कॉन्टॅक्ट झाला म्हणून. बट वाय आय लाईक हिम, ही इज अ स्मार्ट. त्याच्याकडून मी शिकलो आहे की कोणत्या गोष्टीला हँडल करण्यासाठी दोन्ही पॉईंट पाहिले पाहिजे, दोन्ही पॉईंटकडून विचार केला पाहिजे. एक पॉझिटिव्ह पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट, दोन्ही साईडवरून विचार केला का आपल्याला त्याची पण भावना कळते, आपली पण भावना कळते. एक मध्यस्थरी मार्ग निघतो आणि त्याला आपण घेतो. प्लस ही इज अ स्मार्ट, म्हणजे तो काफी त्याला माहीत आहे, म्हणजे असं नाही जनरल नॉलेज, बट जे सिलेबसमध्ये आहे ॲज अ प्रोफेसर म्हणून कसं, या दॅट काइंड ऑफ ही इज अ स्मार्ट. आणि अनदर इज he share things with me, so that's why I like him. A really good guy. म्हणजे त्याच्या लाईफमधल्या प्रत्येक गोष्टी तो शेअर करतो, पण मी माझ्या लाईफमधल्या गोष्टी शेअर करत नाही. नियर अबाउट 10वी पर्यंत सेमच होतं, मला काही असं फील वाटत नव्हतं.
जेव्हा मी 11वीत गेलो तेव्हा मी जस्ट थिंक करत होतो तेव्हा स्टोरी जस्ट थिंक, तर ती करिअर नव्हती, जस्ट थिंक करत होतो का कशा प्रकारे मी याच्यावर फिल्म बनवली होती बॉय. तर बस त्याच्यावर विचार करता करता असं प्रकार होईन तसं होईन. बायनरी कोड मी कुठून आलो बेटा? हे बायनरी कोड, अरे बापरे, सांगू जेन्युअनली सांगतो, बायनरी कोड हे इन्व्हेंट झाली कशी? 12वीत मी 12वीत होतो. माझे फरवरी पासून पेपर होते. 2011 या 2011 नाही 2010 31 डिसेंबर त्यावेळेस मी वन मॅन टीमशी फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झालो व्हाया विशाल. तो म्हणे का करताय म्हणे न्यू इयर 31 डिसेंबर 2010. काय नाही यार, घरी असा प्रोग्राम आहे, इथे आहे म्हणलं. तो म्हणे चालू म्हणे, सोबत इथे मित्र आहे त्याच्या घरी पार्टी करू म्हणे, गाणी वगैरे वाजू. ठीक आहे चलो लेट्स गो. तेवढं काही वाटत नव्हतं. तर त्याच्या सहाय्याने मी गेलो होतो पिंट्याच्या घरी फर्स्ट टाइम 31 डिसेंबर 2010. दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय मेट वन मॅन टीम. तेव्हा मी विशाल होता, पिंटी होता, वैभव होता, वन मॅन होता, मी होतो. आणि बॅडी होता का? हो, बॅडी पण होता. येस, नो बॅडी फर्स्ट टाइम नो, बॅडी नव्हता. आय डोंट नो बॅडी होता का नव्हता. तेव्हा मी विशाल व्यतिरिक्त कोणाला तेवढं काही खास ओळखत नव्हतो, बट दॅट वॉज द फर्स्ट टाइम. तर तेव्हा न्यू इयर झालं 2011ला, म्हणजे 2011 स्टार्टिंगला मी वन मॅन टीमसोबत भेटलो. देन काफी अटॅचमेंट झालं यांच्यामध्ये. 11वी 12वीत नंतर फर्स्ट इयर पॉलिटेक्निकमध्ये या काफी बहुत का अटॅचमेंट झालं. सेकंड इयर तर बॅक लागले होते, खूप अटॅचमेंट झालं. तर त्यावेळेस काय म्हणजे माझे 12वीचे पेपर झाले आणि विशालचं सेकंड इयर कम्प्लीट झालं होतं आणि तो कॅडकॅम कोर्ससाठी नागपूरला जात होता. तर मी होम अलोन एकटा राहत होतो. तर तेवढ्या वेळेस माझी वन मॅन टीमची ओळखी झाली होती आणि ते लोक मस्त मजेत कॅरम वगैरे खेळत होते. तिथे बादल पण होता. बादल, मी, वैभव, पिंटी आणि वन मॅन. चांगला कॉन्टॅक्ट झाला. तर बस असंच कॉन्टॅक्ट वाढत राहिला. तिथे बायनरी कोडचं काहीच रिलेशन नव्हतं. ॲटलिस्ट हो सेकंड इयरपर्यंत पॉलिटेक्निक डायरेक्ट सेकंड इयर, येस, काहीच रिलेशन नव्हतं. पण जेव्हा सेकंड इयरचे विषय बॅक लागले तेव्हा मी फर्स्ट टाइम रडलो होतो. कारण तेव्हा म्हणजे 7 विषय द्यायचे होते, कारण फर्स्ट इयरचे 2 विषय आणि इकडले 5. थर्ड सेममध्ये 7 विषय द्यायचे होते. त्यापैकी एक निघाला होता ड्रॉइंग आणि बाकी सगळे 6 बॅक. त्यावेळेस मी फर्स्ट टाइम रडलो होतो. रडल्यानंतर त्यानंतर 4थ्या सेमिस्टरला कव्हरअप झालं म्हणजे सब्जेक्ट कव्हरअप नाही झाला. तेव्हा कळून गेलं का मी कोण आहे. मग मी स्वतःला शहाणपण म्हणून राहिलो, स्वतःलाच खूप ग्रेट समजून राहिलो. कारण तेव्हा मला कशी आला होता कम्प्युटर, हॉलिवूड पिक्चर पाहायचं, त्याच्यातून आपली स्टोरी बनवत जावं. तेव्हा मी बॉय बनवली होती. तोपर्यंत मी बॉयमध्ये फर्स्ट टाइम मूवी बॉय बनवली पण होती. त्याच्यामध्ये मार्वलशी रिलेटेड काहीच नव्हतं. हा एक बंदा होता, त्याच्यापाशी फक्त ताकद होती आणि बस एवढंच होतं. पुढे काय होतंच. मग मी स्वतःलाच एकदम हॉलिवूड आर्टिस्ट, एकदम फिल्म डिरेक्टर बनवून राहिलो, असं स्वतःला समजून राहिलो.
मग म्हणलं का चलो आपण आपल्या वन मॅन टीम सोबत पण एखादी मूवी बनवाव असं. तर मी जस्ट थिंक केला म्हणजे फक्त ॲक्शन सिक्वेन्स पहिले थिंक करून टाकले. ॲक्शन सिक्वेन्स म्हणजे बायनरी कोडचे ॲक्शन सिक्वेन्स सांगू कसे होते. जे एंडमधले जे हे होतं, आता बायनरी कोडमधलं जे एंडमधला क्लायमॅक्स आहे तो स्पेशली कुठे कुठे शूट झाला आहे. एक तर प्लेन सिक्वेन्स, कारचे सिक्वेन्स, तर त्या प्लेन सिक्वेन्स नव्हता, कार चेन सिक्वेन्स नाही, बाईक, त्याच्यामध्ये स्कूटर, मोपेड, हे आपली प्लेजर ॲक्टिवा, त्याच्यामध्ये स्कूटर चेस. आणि कोणासोबत ते चेसिंग नव्हतं सिक्वेन्स, ते लवकर जाण्याचं होतं, इथे चेसिंग होतच नाही. आणि जो मिडल ऑफ द पार्ट आहे कोणाला फ्री करण्यासाठी, समीर देशमुखला, तर त्याच्यामध्ये जो ओल्डर व्हर्जन म्हणजे जो मी वन मॅन टीम सोबत फिल्म बनवत होतो तेव्हा मी हा विचार केला होता की सगळेजण जाईन, त्याला रेस्क्यू करण, आणि सर्वात महत्त्वाचं वैभव गन रिलोड करण. तर सगळेजण एकदम आश्चर्यचकित, बाबू तुला गन रिलोड करता येते, कशी रिलोड करता येते, दे वाव. आणि इन द एंड ऑफ फिल्म एव्हरीवन इज डाय, प्रत्येक जण मरून जाईल, असा एक बेसिक होता. मग त्यालाच थिंक करून पुन्हा व्हिज्युअलाइज करून बनला पुढे ते फिल्म. आणि आता जी फिल्म आहे बायनरी कोड, जी वर्ल्ड क्लास पॉपकॉर्न क्लासिक टेक्नॉलॉजी मूवी आहे, जे मी आता थिंक केली आणि इट्स वन ऑफ द ग्रेटेस्ट. तर तिथून हे बायनरी कोड इन्व्हेंट झाला. त्या नियर अबाउट 1-1.5 वर्षात मी बायनरी कोडच इन्व्हेंट नाही केला. बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे, बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी, या 3ही फिल्मची स्टोरी माझ्या माइंडमध्ये आत्ताही घर आहे. त्यांचं खूप मोठं वास्तव आहे, ते विसरूच शकत नाही कारण मी त्याला रोज सकाळी उठून रिवाइज करतो. ॲक्शन सिक्वेन्स कशा प्रकारे अजून मच बेटर करता येईल, बस ते विचार करतो. अदर दॅन जे फिल्म आहे त्याला पुन्हा मी रिडिझाईन केलं आणि आता त्याचं नाव आहे असेंबल. आणि असेंबल, व्हाय इज कॉल्ड असेंबल? बिकॉज दॅट बॉय इज नॉट बॉय, इज अ सिल्वर सरफेस, अँड एव्हरीवन असेंबलिंग मीन्स इज द ॲव्हेंजर कॅरेक्टर. Those are assembling. That's why it's called assemble. Another is X-Men Lost of Origin Part 1. हे पण काफी महावल आहे. हे तर मी बिचार फक्त एक्समॅनची फिल्म पाहिली, हे तर पाहिलेच नव्हते एक्समॅन एव्होल्युशनचे कार्टून सिरीज. बस फिल्मवरूनच एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1, एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 2, 6 मूवी तर माझ्या दिमागात तर पहिलेच आहे. अदर दॅन स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, सिम्पल स्टोरी आहे, काही कॉम्प्लेक्स नाही, बस थोडंसं आहे आणि जस्ट त्याला फक्त टेस्ट द्यायची आहे ॲक्शन सिक्वेन्सची, जे की अजूनपर्यंत मी डिझाईन केलेलं नाही आहे. लव्ह हे थोडी कॉम्प्लिकेटेड स्टोरी आहे, कारण याच्यामध्ये थिंक करायचं आहे ॲज अ स्टीवन स्पीलबर्गसारख्या एकदम खतरनाक प्रकारे, एकदम खूप कॉम्प्लेक्स माइंडने थिंक करावं लागेल. पण जे मी ॲक्शन सिक्वेन्स डिसाईड केले आहे आणि स्टोरी जो मी पहिले डिसाईड केला तो फिक्स आहे. अनदर दॅन मोस्ट वॉन्टेड, जे माझ्या फिल्म करिअरमधली काफी माहोल लेवल आहे. मोस्ट वॉन्टेड याची ट्रायोलॉजी सिरीज आहे, बट याच्याबद्दल मी काहीच विचार नाही केला, जस्ट ॲक्शन सिक्वेन्स थिंकिंगवर आहे. स्टोरी पण ॲक्शन सिक्वेन्स सिक्वेन्स पहिले डिस्क्राईब करतो, स्टोरी आपोआप कनेक्ट होऊन जाते त्या ॲक्शन सिक्वेन्ससोबत. आणि लास्ट नॉट द लिस्ट, ज्याच्यापासून मी सुरुवात केली का या करिअरमध्ये पाय ठेवण्याचा एक सर्वात मोठा पॉइंट आहे, तो आहे अवतार सिरीज.
बेटा या गोष्टीसाठी मी बहुत पापड बेलले. यस. आता तर 20 मिनिटाचा आर्टिफॅक्ट एपिसोड झाला आहे हा. पण मला तर वाटते मी तुम्हाला सांगायला पाहिजे नाही, कारण हे खरंच माझ्या लाईफमधला खूप मोठा पॉईंट आहे. अवतार सिरीज याच्यामध्ये आहे अँग आणि कोरा टाईम आहे. फर्स्ट अँग. याच्यावरची फिल्म बनवली आहे द लास्ट एअरबेंडर, बट यांनी स्टोरी बरोबर केली नाही. त्यामुळे प्रेझेंट बरोबर केलं पण स्टोरी इतकी बाउंडेड वाटत नाही, काफी बोरिंग वाटते. आणि कॅरेक्टर इतके व्हिज्युअलाइज किंवा हे ना होत, जस्ट डिसअपियर वाटते आणि शांत वाटते. बट मी जे स्टोरी इन्व्हेंट केली आहे तर ते काफी माहोल आहे. पहिल्याची हिस्ट्री सांगतो काय. 2011 मध्ये माझं 12वी झालं. 2010 मध्ये, येस, 2010 मध्ये मी होतो 12वीत. नाही सॉरी, 2010 नाही, सॉरी 2009 मध्ये मी 10वी केलं. 10-11 मध्ये 12वी केलं. तर 2010 मध्ये, यस, 2010 मध्ये लग्न होतं. कोणाचं? दिनेश मामाच्या बहिणीचं. आत्या लागते यार, ते नाव, मावशी, सुषमा मावशी. यस, सुषमा मावशीचं लग्न होतं. तर तेव्हा घरचे सगळेच जण निघाले होते लग्नासाठी. आदल्या दिवशी, हळदीच्या दिवशी मी पण गेलो होतो एरणवाडीला सगळ्यांना सोबत. तेव्हा मी, आई, सोनू, वडील आणि प्लस तेव्हा मोठी आई मेली होती त्यामुळे मोठे वडील होते, बिट्टू, सोनताई, प्रीतताई, असे आम्ही नियरवर एवढे जण फॅमिली स्पेशल ऑटो करून गेलो होतो एरणवाडीला. इट्स क्वाईट गुड. म्हणजे सगळेजण सोबत गेलो. तेव्हा मी खूप स्वतःला म्हणजे प्रिटेंड करत होतो का माझ्या वडिलांपाशी फोन आहे. तर चायना फोन होता. 2000 जेव्हा मी 10वीत झालो, 11वीत गेलो होतो, तर माझ्यासाठी नाही घेतला होता, वडिलांसाठी. पण मीच जास्त काळा करत होतो. चायना फोन, सिग्माटेल चायना फोन होता. काफी लाऊड नॉईस होता त्याचा आणि काफी माहोल फोन होता तो चायना फोन. काय झालं, लग्नाला गेलो. तिथे हळद केली. तिथे खूप अव्यवस्था होत होती. तिथे मामा पण आला होता. तेव्हा मामाचं गाव म्हणजे खूप वाटायचं आम्हाला. म्हणजे वाव, मामाच्या गावी आलो, इट्स वन ऑफ द ग्रेटेस्ट. तर मामाच्या गावी जाणं, कारण मामाच्याच गावी सांगू केबल होता, प्लस DVD प्लेअर पण होता, प्लस गाणे. कारण मामांचा बिछायत केंद्र यांचं हे होतं, काम होतं. तर त्यांनी ते सोडून दिलं. नंतर ते राहिलेलं सामान त्याच्यानंतर ते स्पीकर, DJ नव्हता तेव्हा, ते स्पीकर, गाणे, डेक आणि प्लस DVD, TV आणि केबल त्याच्याच. तर त्यामुळे खूप अट्रॅक्शन वाढत होती मामाच्या घरी जाण्यासाठी. तर काय आहे की लग्न केलं. बिट्टू आणि मी सोबत होतो, सेम एजचे होतो. असेच काही फालतूपणा करत होतो इकडे तिकडे. लग्न केलं नंतर तेव्हा आप्पाजी पण आले होते. आप्पाजी, मामाचं लग्न व्हायचं होतं तेव्हा. नाही, झालं होतं का नाही, व्हायचं होतं. मामाचं लग्न व्हायचं होतं. नाही रे, मी 11वीतली गोष्ट करताय ना. मी 11वीत होतो तेव्हा नाही, जेव्हा मी 8वीत होतो तेव्हा मामाचं लग्न झालं. 8वीत होतो तेव्हा मी.
येस, मला परफेक्टली माहीत आहे ना. आणि सोनू तर 10वी तिचे पेपर सुरू होते, मला माहीत आहे क्लिअर. तर मी सोनदेवीपेक्षा 2 वर्ष लहान आहे, तेव्हा मी 8वीच होतो. तर हे गोष्ट आहे 2011ची आहे गोष्ट ही. नाही, आय डोंट थिंक. हे बहुतेक त्याच्या अगोदरची आहे शायद. मामाचं लग्न झालं होतं का? नाही रे, मामाचं लग्न व्हायचं होतं अंकुशमाचं. आय डोंट नो मॅन, काहीच माहीत नाही. हां, पॉईंट टू गेट टू द पॉईंट. त्यावेळेस काय लग्नाला मामा, आप्पाजी, आजी, माहीत नाही मामाचं लग्न झालं होतं का नाही माहीत नाही. तर आप्पाजी लग्न करून घरी जाणारच होते, म्हणजे कुटकीला. तर बिट्टू आणि मी, आम्ही दोघांनी हट्ट केला का आम्ही जाणार आप्पाजीसोबत भेट. आम्ही जाईन म्हणलं आप्पाजीसोबत. तर आप्पाजी म्हणाल चला ठीक आहे, घेऊन जा त्या दोघांना. तर सांगू काय झालं. तिथे आम्ही गेलो, लग्न झालं, मामाच्या घरी गेलो. खूप एक्साइटमेंट, खूप. सांगतो इथे काय झालं. आम्ही काही कपडे नेले नव्हते. ओप्स, बॅटरी डिस्कनेक्ट झाली. काय नव्हतं, कपडे काही नेले नव्हते आणि नुसते लग्नाचेच कपडे होते. तिथं गेल्यावर आम्हाला लागली संडास खूप जोरानं. तर मामाची एक लुंगी होती, फक्त एक लुंगी. तर बिट्टू आला, पटकन त्याने लुंगी घातली, चालला गेला संडासला. मला संडास खूप लागली होती, बहुतच जोराची. तर मी त्यावेळेस गोठ्यात संडास केली. डोंट यू नो, गोठ्यामध्ये संडास केली, तिथे गाय राहतात. तर जाऊ दे, हे खूप जास्त पर्सनल होतं आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड इज अ पर्सनल मॅन, दॅट्स वाय. ओके, देन व्हॉट हॅपन. संडास केली, फ्री झालो, पोट खाली झालं, थांबलो. त्या रात्री नाही का, बिट्टू त्याच्या घरी केबल होतं, आमच्या घरी केबल नव्हता. बिट्टू एक सिरियल पाहत होता, अवतार द लास्ट एअरबेंडर, जे निकलोडियनवर रात्री 10:30 वाजता लागत होती. तर तेव्हा मी फर्स्ट टाइम अवतारचा एपिसोड पाहिला होता. बुक 1 चॅप्टर 5 द अर्थ किंग. मला आत्ताही आठवते, रात्री 10:30 वाजता निकलोडियनवर फर्स्ट टाइम मामाच्या घरी बिट्टूने मला दाखवलं. आणि दॅट वॉज टाइम आय इम्प्रेस. म्हणजे हे स्टार्टिंगची स्टोरी सांगते, ते अवतार कसा काय, म्हणजे ते लास्ट होप. आणि दॅट वॉज आय एम टोटली मॅड ऑफ कंटेंट. म्हणजे खूप, म्हणजे मला बनवायचंच होतं असं. पागल झालो अवतारच्या एपिसोड पाहिजे. त्या अवतारच्या एपिसोड पाहिजे मग मी वडिलांना केबल टाकायला लावला, मी पण पाहत जाऊ. तर काही एपिसोड मिस झाले होते. बट शेवटी, सर्वात शेवटी एक एपिसोड, बुक 2 क्रॉसकोड डेस्टिनी. ते आम्हाला माहिती नव्हतं हे एपिसोडचं नाव काय, फक्त एवढं माहिती होतं अवतार, एवढंच माहिती होतं. क्रॉसकोड डेस्टिनी, त्याच्यामध्ये अँगला हे होते, त्याची पॉवर चालली जाते आणि फायर नेशन बासिन सेवर राज करते. बस त्याच्यानंतर माइंड पूर्ण फ्रीक आउट झालं, टोटल फ्रीक आउट. तर तेव्हा मी होतो 12वीतच होतो, नाही 12वीत नाही, तेव्हा मी होतो सेकंड इयरमध्ये, डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निकच्या. येस, तर मला माहीत आहे. यांची ट्युशन केली देशकर ना, हो देशकरच वाटते तो स्टुडंट. हा, त्याची ट्युशन केल्यानंतर कॅफेमध्ये जायचं, पहिले डॉटमध्ये जायचं. मला माहीतच नव्हतं डाउनलोड कसं करायचं. म्हणजे त्याच्याच थ्रू मी इंटरनेटशी इंट्रोड्यूस झालो, कारण मी पहिले मोबाईलवरच हे करत होतो. माझ्यापाशी मोबाईल नोकिया 2690 होता, ते सिग्मा टेलच्या नंतर, हे खूप वेळानंतरची गोष्ट आहे. म्हणजे मी ते लग्न झालं, ते पाहिलं एपिसोड, खूप इम्प्रेस झालो. देन मग ते सुरू राहिलं. नंतर क्रॉसकोड डेस्टिनी झाल्यानंतर मग मी नेक्स्ट काय झालं,
इंटरनेटवर. तसं नस मी खूप शोधून आलो, भेटलं नाही. भेटलं तर डाउनलोड करायचं, डाउनलोड कसं करायचं काही माहीत नव्हतं. तर मी डॉटवर जाऊ 20 रुपये खूप जास्त जात होते. तर त्यामुळे मी कोणत्या छोट्या अशा नेट कॅफेमध्ये जातो जिथे स्पीड कमी भेटत होती आणि 10 रुपयात 1 घंटा चालत होता. खूप प्रयत्न केले डाउनलोड कसं करायचं. बहुत परिश्रम घेतले मी. तर खूप केलं तर एक एपिसोड डाउनलोड झाला. कोणता? द अवेक, जो फायर नेशनचा बुक 3 फायरचा पहिला पार्ट आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट मग थोडंसं हे झालं, गॅप झाली नियर अबाउट एक वर्षाची. त्या 1 वर्षामध्ये इंटरनेटबद्दल कळून घेतलं, पण त्या अवतारबद्दल पूर्ण डिस्कनेक्ट झालो. तर एक वेळा एपिसोड पाहिला, बस डाउनलोड करायचं ठरवलं. गेलो डॉटवर आणि एका दिवशी सारे एपिसोड डाउनलोड करून आणले. आणि तेव्हा मी फॅन बनलो बेटा. आणि तेव्हापासून हे फिल्म अवतार याच्याबद्दल काफी म्हणजे आता मी ज्या लेवलमध्ये आहे अवतार या सिरीजमध्ये, आतापर्यंत मी त्याचे पूर्ण पार्टिशन पण केलं. कशा प्रकारे फिल्म बनवायचे, स्टोरी लाईन कशा प्रकारे दाखवायची. फिल्ममध्ये मी 6 एपिसोडची एक मूवी कन्सिडर केली आहे. त्यामुळे एका बुकमध्ये 2 मूवी. त्यामुळे अवतार सिरीज नियर अबाउट 6 मूवीज, कमी जास्त होऊ शकते, 6 or 7. क्रॉस कोड डेस्टिनी माइट बी मोर दॅन 1. सो आय एम दॅट लेवल. आता माझ्यापाशी अवतारचे सारे एपिसोड आहे. पण ते मोमेंट जे मी ते अवतार सिरीजसाठी एक एपिसोड पाहण्यासाठी मी किती तरसवतो बेटा. एव्हरी डे मी हा विचार करत होतो, खरं डाउनलोड करायचं कसं झालं. आणि डाउनलोड करायला भेटलं का भलतंच डाउनलोड होतं. त्या टॉरंटबद्दल काही घंटा माहीत होतं, टॉरंटबद्दल काहीच नाही. इंटरनेटबद्दल फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झालो मी 2000 मी 9वीत होतो तेव्हा. इंटरनेटबद्दल काहीच माहीत नव्हतं, बस पुस्तकी ज्ञान म्हणजे एवढं माहीत होतं. काही इंटरनेटमध्ये खूप काही राहते, बट काही माहीत नव्हतं. कधी प्रॅक्टिकल करूनच नाही पाहिलं. 9वीत फ्रीडम फायटर बद्दल इंटरनेटवरून तुम्ही कॉपीज घेऊन ये, त्याची फाईल बनवा, प्रिंटआउट करून त्याची फाईल बनवा. एक असाइनमेंट दिलं होतं. तर त्यावेळेस फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झालो तुम्ही इंटरनेटशी. त्यावेळेस फर्स्ट टाइम. तेव्हा मी 9वीत होतो. तेव्हा फक्त राजदीपनी हे केलं होतं MSCIT, त्यामुळे त्याला माहीत होतं. त्यामुळे त्याच्यासोबत गेलो होतो. तेव्हा कोण ते सांगू? मी होतो, राजदीप, अनुप कांबळे, बंटी, गगन, सांगदे, ढोण्या आणि घाम्या. डाके नव्हता आणि मी घाम्यासोबत बसलो होतो. घाम म्हणजे आपला प्रणव पाटील, ज्याच्यासोबत स्नेहाचं ब्रेकअप झालं. ते मी जुळून दिलं होतं. बट आता तेही सांगू, ते एकच झालं बेटा. 8 एपिसोड 33 मिनिटात झाला बरं. तर होऊ दे ना, आता सांगूनच दे. आता फ्लोमध्ये येत आहे, आता सांगूनच दे. हां त्या दिवशी मी फर्स्ट टाइम इंटरनेटशी इंट्रोड्यूस झालो. तर तेव्हा फ्रीडम फायटरबद्दल आणि सांगू फर्स्ट टाइम कोणता? राजूरकर पण होता, मोठा बिघडलेला पुट्टा त्यावेळेस. 2 म्हणजे 9वीत होते तेव्हा. त्याला म्हणजे मी फर्स्ट टाइम BF ब्ल्यू फिल्म त्याच्याच आयपॉडमध्ये पाहिला होता. त्याच्या आयपॉडमध्ये BF होता. म्हणजे त्याला फर्स्ट टाइम मी त्याच्या आयपॉडमध्ये पाहिलं होता. आणि माहीत पडलं होतं का इंटरनेटवर खूप काही असते, पण इंटरनेटवर पॉन पण असते बेटा. तेव्हा मी सांगू काही माहीत नव्हतं. तेव्हा होतं गुगल पण काही समजत नव्हतं. आता आठवतही नाही गुगल होतं. तर इंटरनेट एक्सप्लोर ओपन केला, तिथे होतं लाईव्ह असं काहीतरी, LIVE. ते टाकले इंडियन फ्रीडम फायटर, गो केलं, 1-2 पेजेस आले, प्रिंट मारले, बस. आणि गेलो राजदीपकडे. राजदीप गगनसोबत बसून होता आणि राजदीपला माहिती होतं कसं ओपन करायचं.
आणि याने माझी साईट कोणती आहे, त्या फर्स्ट टाइम कोणता पॉर्न बघितला, फर्स्ट टाइम worldsex.com फर्स्ट टाइम. तेव्हा मला माहीत पडलं, अरे बेटा इंटरनेट तर खूप महाग गोष्ट आहे बेटा, इथं सगळंच काय भेटते. तेव्हा आता सांगतो. प्रणव पाटील, जो की माझा फ्रेंड आहे, होता, आय डोंट नो होता का नाही, आय थिंक आहे. ओके ठीक आहे, काही कॉन्टॅक्ट तर नाही बट आहे. प्रणव पाटील आणि मी 2010ची गोष्ट आहे. तेव्हा मी 11वीत होतो. ट्युशन लावली होती भगत सरांकडे मॅथ्सची, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह वगैरे. मॅथ्स माझं पहिलेपासूनच कच्चं होतं. मॅथ्समध्ये काही घंटा कळत नव्हता. डिप्लोमध्ये मला नियर अबाउट चौथा अटेम्प्टमध्ये M4 M3 निघाला, जो की काफी मोठा टाईम आहे. आता बॅटरी डेड होईपर्यंतच 8व्या एपिसोड राहील का. आता मी सांगतो फ्लो होतोय. काय झालं, 11वीत मी होतो, तो पाटील पण होता, प्लस इकडले लोक गोपन, स्वप्नील नरांजे आणि यार त्याचं नाव काय आहे माहीत नाही, दोघांचं नाव सारखंच आहे काहीतरी, पण त्यांना मी सोपन आणि गोपन म्हणतो. सोपन, गोपन, मी, घाम्या म्हणजे हा आपला पाटील, आणि अजून नयन, आणि मुली होत्या 2, स्नेहा होती आणि प्रांजली, या 2 जणी होत्या. आम्ही शिकत होतो. 11वी झालं, 12वी झालं, तर आमची नियर अबाउट क्वांटिटी वाढली. मुली काहीतरी 4 झाल्या होत्या. 4 मध्ये एक ही मूनचं नाव काय यार माहीत नाही, ही मून इथे राहते, टकल्याची बहीण, आणि अजून एक